आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही। अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलाचा माझगाव कोर्टात युक्तिवाद। मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल। तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या। कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी पुरावे सोबत न आणल्यानं करुणा मुंडे संतापल्या। निवडणूक आयोगानं धनंजय मुंडेंवर सुमोटो दाखल करावा। मुंडेंनी निवडणूक आयोगाकडे कधी 2 तर कधी 5 मुलांची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करावी, आनंद दवे यांची मागणी। सरकार बोळ्यानं दूध पितंय का? विशेष अधिवेशन बोलवा, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करा, अन्यथा छत्रपती शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा असा अर्थ उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले। उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार, उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितांवर कडक कारवाई करू, छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही कडक शासन करू, फडणवीसांचं आश्वासन। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी। उदयनराजेंचं वक्तव्य खरं आहे त्याबद्दल सर्वांचं एकमत, नुसती कारवाई नाही तर कडक कारवाई झाली पाहिजे, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका, महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही, अजित पवारांचं वक्तव्य। छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते, काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंचं वक्तव्य।